शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण घटनांचा शहराची खबरबातमध्ये। प्लॉटच्या व्यवहारातून एका उद्योजकाचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी एमआयडीसी परिसरात घडली। महेश सुरेश गावडे असे त्या उद्योजकाचे नाव आहे। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून निखिल राजकुमार लून यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महेश यांची एमआयडीसी मध्ये शिवशक्ती एंटरप्राइजेस कंपनी आहे व कंपनीच्या कामाकरिता त्यांनी निखिलकडून 2021 मध्ये 10 लाख रुपये घेऊन व त्या बदल्यात स्वतःच्या नावावर असलेल्या प्लॉटचे साठेखत करून दिले होते। नागरिकांना महानगरपालिकेकडून अधिकाधिक चांगल्या दर्जाची सेवा व सुविधा देण्यासाठी सर्व विभागांनी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबवावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या कृती आखाड्याची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत। तसेच नागरिकांना आवश्यक सेवा मोबाईलवर उपलब्ध करण्यासाठी व तक्रार निवारणासाठी सद्यस्थितीत असलेले महानगरपालिकेच्या ॲपमध्ये नव्याने काही फीचर्स समाविष्ट करण्यात येणार आहेत व तसेच त्याला व्हॉट्सॲप चॅनलद्वारे जोडण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून कारभार करत असताना अचानक पद्धतीने पाणीपट्टी वाढ केली असून ती अन्यायकारक आहे। जरी ते प्रशासक असले तरी नागरिकांच्या भावना लक्षात घेणे गरजेचे होते, पण त्यांचा कुठेही विचार केलेला दिसत नाही। तरी वाढलेल्या पाणीपट्टीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय। गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री सुरू असलेल्या ठिकाणी भिंगार कॅम्प पोलिसांनी मंगळवारी छापा टाकलाय। मुकुंदनगर भागातील बडी मिरियम मस्जिद जवळील एका गाळ्यात ही कारवाई करण्यात आली व पोलीस अंमलदार समीर शेख यांच्या फिर्यादीवरून जिशान आयान कुरेशी यांच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 2015 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय। मुकुंदनगर भागातील बडी मिरियम मस्जिद जवळील एका गाळ्यात गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुगलीर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने कारवाई केली आहे। शहरात होणाऱ्या शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे। येत्या 26 व 27 जानेवारीला माऊली सभागृह व पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या संमेलनाची जय्यत तयारी सुरू झाली असून नगरकर, नाट्यरसिक तसेच रंगकर्मींना मोठी सांस्कृतिक मेजवानी या संमेलनातून मिळणार आहे। नगरकर रसिकांनी मोठ्या संख्येने संमेलनातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे निमंत्रक आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।